या जय किसान, नमस्कार. आपण पाहत आहात वावर न्यूज. आज मी आहे सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी विजन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशनल फाउंडेशन आहे. या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेरगावून बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या असते. आणि तसं पाहिलं तर एक भव्य आणि दिव्य आणि सुसज्ज परिसर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. यांचं खूप नामांकित असं ब्रँड तयार केले आहे यांनी. या ठिकाणी आपण या सरची म्हणजे प्रिन्सिपलांशी बोलत आहोत. सर, या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाहिलं एक खूप गजबजलेला परिसर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. मुलींची संख्या आणि मुलांची संख्या एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. सर, आपल्या या संस्थेला आतापर्यंत आम्ही बघितलं आमच्या खेड्यापाड्यातून येणारी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी एक निवासी संख्या किती आहे आणि म्हणजे येणारी जाणारी संख्या किती आहे विद्यार्थ्यांची? टोटल विद्यार्थी तसे आमच्याकडे 2100-2200 विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी राहणारे विद्यार्थी 1200 आहेत. या ठिकाणी सर सांगत आहेत की 1200 विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत. सर, या निवासी विद्यार्थ्यांना आजचा काळ जर पाहिला तर आज संबंध देशामध्ये एक युद्धजन्य परिस्थितीचा एक थोडासा आपला प्रकार पाहायला मिळत आहे. जसे की प्रत्यक्षात आपल्याला त्या युद्धजन्य परिस्थितीचा कुठला अजून म्हणजे बसली नसली तरी इनडायरेक्ट कुठल्या तरी अप्रत्यक्ष अडचणी आपला घराघणीस किंवा कुटुंबागणीस जाणवत आहेत. जसे की इंधनचा तुटवडा, पेट्रोल डिझेल आहे, गॅसचा तुटवडा, या गोष्टी किंवा तत्सम गोष्टी आपल्याला थोड्या जाणवत आहेत. मला या ठिकाणी असं विचारायचं आहे किंवा या ठिकाणी निवासी विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असताना सामान्य कुटुंबामध्ये जर 15-20 सदस्य असतील तर अशा सदस्यांना गॅस आहे किंवा नाही अशा गोष्टी अजून सामना करत आहेत. तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणे 1200 विद्यार्थ्यांचा जो निवासी या ठिकाणी आहेत यांना आता या पोझिशनला कशा प्रकारे त्यांची तजवीज केली जाते, जेवणाची वगैरे, त्यांच्या आंघोळीची, न्हाण्याची वगैरे? म्हणजे तशी क्रिटिकल सिच्युएशन येईल की काय असं जाणवत असल्यामुळे हे सगळ्या आम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणी गॅस असेल थोडं सेव्हिंग करता येईल का, इलेक्ट्रिसिटीचा काही वापर करता येतो का, आणि तसंच आपण जळण वगैरे लाकडं याचाही वापर चालू आहे. सध्या आमच्याकडे गॅसचा तसा स्टॉक आहे परंतु तो आम्ही पुरवून वापरत आहोत. म्हणजे कुठलं तरी संभाव्य इनडायरेक्ट काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं कुठंतरी संकट येईल याची कुठंतरी मनात पूर्वकल्पना धरून आपण त्या गोष्टीचा थोडस जाणीवपूर्वक कुठेतरी बचत होते का, या अशी बचतीतून कुठेतरी त्या गोष्टीचा सामना करतात. पण सर, या ठिकाणी आपल्या हा जो परभणी जिल्हा आहे, या जिल्ह्यात हे एज्युकेशन फाउंडेशन खूप मोठं आहे. पण या ठिकाणी या शिक्षण संस्थेमध्ये बाहेर जिल्ह्यातूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे. तर अशी बाहेर जिल्ह्यातली विद्यार्थी संख्या या फाउंडेशनमध्ये किती आहे सर? अशी बाहेर जिल्ह्यात त्याची एक्झॅक्ट संख्या नाही सांगता येणार, परंतु बऱ्यापैकी आहे. 25% जवळपास संख्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये. बाहेर जिल्ह्यातील 20% आसपास संख्या एकूण संख्येच्या निवासी संख्येच्या एकूण 20% संख्या ही या ठिकाणी निवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे असं सरांचं म्हणणं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.